हेलो। हेलो। हॅलो. 7 वाजताचं टाईम होतं आपलं. कमॉन. गुड इव्हनिंग. हॅलो. 7 वाजता होतं आपलं सेशन आज. यस सर. थँक्यू मस्की सर. ओके. हॅलो. हॅलो सर. आवाज आहे माझा क्लिअर? आवाज आहे ना? ओके. येस. गुड इव्हनिंग. आवाज येतोय ना? यस ठीक आहे. येऊ द्या स्टुडंट्सला, मग आपण स्टार्ट करूयात है ना. यस. यस रामेश्वर. नमस्ते. थँक्यू. संस्कार स्पर्धा परीक्षा केंद्र. थँक्यू सो मच. हॅलो सुनील. हॅलो सुनील होडपे पाटील. गुड इव्हनिंग. सगळे एवढे उशिरा का जॉईन होत आहे? 7चा टाईम होता ना आपला. लवकर फटाफट आपल्या फ्रेंड्सला लिंक शेअर करा जे जॉईन होणार होते, कारण सुरू झालं आहे आपलं. सगळं वेळेवर सुरू असतं राईट. ठीक आहे. ओके. यस ठीक आहे. आपण 1 मिनिट थांबूयात, नंतर सुरू करून देऊयात. जे पण आहे बरेच जण रेकॉर्डेड पण बघतात, सो नो इश्यू. 1 मिनिट थांबूयात, मग सुरू करूयात है ना. ओके. म्हस्के सर म्हटले आहे सुरू करा है ना. ओके. सो जसं मी डॉक्टर राणी जैन, मी पुण्यात असते आणि मी जसं माझं मेडिकल फील्डमध्ये डॉक्टर आहे. ठीक आहे. मी 7 वर्षापासून स्पर्धा परीक्षेला मार्गदर्शन करत आहे. माझे जे विषय आहेत ते आहे भूगोल, त्याच्यानंतर सामान्य विज्ञान आणि मुख्य परीक्षेचं राज्यसेवाची जी मुख्य परीक्षा आहे त्यातला भूगोल आणि कृषी आणि पर्यावरण आणि पेपर 4चं विज्ञान आणि तंत्रज्ञान. एवढे घटक मी शिकवत असते राज्यसेवा आणि कंबाईन संयुक्त पूर्व परीक्षे आणि मुख्य परीक्षेसाठी. ओके. तर आज इथे जेव्हा आपण भेटलो आहे तर इथे मी विज्ञानासंबंधी आपण इथे बोलणार आहोत. आलं. ठीक आहे. तर जसं पहिले तर माझं की मी पुण्यात आहे. माझे पुण्यामध्ये इंडिव्हिज्युअल बॅचेस मी घेते विज्ञान आणि भूगोलाच्या. आणि मी भगीरथ स्पर्धा अकॅडमी तुम्हाला माहीत असेल कोळंबे सरांची, तिथे ॲज अ फॅकल्टी जॉईन आहे भूगोलसाठी. ठीक आहे. आणि आत्ता मी अन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर पण आहे, तिथे पण माझं विज्ञान आणि भूगोलचे प्लसवर लेक्चर्स सुरू आहे. अन अकॅडमी, तिथे पण तुम्ही प्रोफाईलमध्ये जाऊन मला फॉलो करू शकतात किंवा स्पेशल लेक्चर्स जे आहेत ते सगळ्यांसाठी मोफत असतात तिथे, तर ते पण तुम्ही अटेंड करू शकतात. ओके. सो आता आपण स्टार्ट करूयात. विज्ञान कशा पद्धतीने करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. सो आता आपण इथे जेव्हा बघतो की 1 मिनिट. येस श्रद्धा वेलकम. ओके. सो आता आपण ज्यावेळेस विज्ञान इथे बघतो वेद. ओके.
तर बघा, संयुक्त पूर्व परीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा असो, म्हणजे संयुक्तचा असो, राज्यसेवा पूर्व परीक्षा, इथे तुम्हाला विज्ञान हा घटक 15 ते 20 मार्काला विचारला जातो. आणि हा विषय बरेचसे जे आर्ट्स कॉमर्सचे जे विद्यार्थी आहे त्यांना, बरेच जणांना हा टॉपिक काय असतो, थोडा अवघड जातो. इवन विज्ञानचे जे काही विद्यार्थी आहे विज्ञान शाखेतले, ते पण यातले काही प्रश्न सोडवू शकत नाही. तर ही परिस्थिती असते विज्ञानाची, आणि याला वेटेज भरपूर आहे. म्हणजे 15 ते 20 प्रमाणात प्रश्न याच्यावर विचारले जातात, कधी कधी ते 25 पर्यंत जातात विज्ञानावर. सो हा घटक तुम्हाला स्ट्रॉंग असणं, पास होण्यासाठी हा घटक तुमचं स्ट्रॉंग असायलाच पाहिजे. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट मी जे तुमच्याशी सांगणार आहे की याचं सिलेबसबद्दल. ठीक आहे. मग ते राज्यसेवाचं प्रिलिम्स पूर्व परीक्षा असो किंवा मुख्य संयुक्त पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षा असो, कंबाईनची. ठीक आहे. तर प्रत्येकामध्ये तुम्हाला बघा, विज्ञान, सामान्य विज्ञानाचा जो सिलेबस आयोगने दिलेला आहे हा खूप थोडक्या वाक्यामध्ये दिलेला आहे. एक वाक्य दिलं आहे, त्याच्यामध्ये पूर्ण सिलेबस क्लोज होतो. ठीक आहे. तर सिलेबस काय सांगितलं आहे आयोगने तुम्हाला सामान्य विज्ञानाचा, ते म्हणजेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि आरोग्यशास्त्र, केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी आणि हायजीन. दॅट्स इट. एवढं सिलेबस देऊन आयोगने संपवलं आहे की यातनं तुम्हाला विचारलं जाणार. आलं लक्षात? आता आपल्याला काय बघायचं आहे ना, की कशा पद्धतीने तुम्हाला हा विषय घ्यायचा आहे जेणेकरून तुम्ही मॅक्झिमम मार्क्स फेच करू शकणार. ठीक आहे. सो आत्ता ज्या वेळेस आपण विज्ञानाच्या अभ्यासाला सुरुवात करतो तर तुमचा सिलेबस खूपच थोडा दिलेला आहे. जसं मी 4 सांगितले शब्द, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आणि हायजीन, आरोग्य. आलं? येस. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. गुड इव्हनिंग अशोक पाटील, सुनील राठोड. ठीक आहे. आपण नंतर अजून बोलूयात. आत्ता आपण तुम्ही समजून घ्या की सायन्स कसा अभ्यास करायचा आहे. तर आपण बघा, सिलेबस तुम्हाला एवढंच दिलेला आहे आणि याच्यावर प्रश्न विचारले जातात 15 ते 20. तर ॲटलिस्ट एवढे प्रश्न तर शुअर शॉर्ट असतात. ओके. सो आता तुम्हाला काय करायचं आहे ना, की सिलेबस तुमचा स्वतःचा फ्रेम करा. तुम्ही काय करायचं, जी पण तुमचे शालेय पुस्तके आहेत फ्रॉम क्लास 6 टू क्लास 10, इत्या 6वी ते इत्या 10वी, 10वीचे 2 पार्ट्स आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. आलं लक्षात? तर 6वी ते 10वी पर्यंतचे जेवढे पण भौतिकशास्त्राचे टॉपिक आहे त्याची एक लिस्ट बनवून ठेवा. जेवढे रसायनशास्त्राचे टॉपिक आहे 6वी ते 10वी पर्यंतचं मी सांगते आहे, त्यांची एक लिस्ट बनवून ठेवा. आणि जीवशास्त्राचे जे पण टॉपिक्स आहे 6वी ते 10वी पर्यंत, त्यांची एक लिस्ट बनवून ठेवायची आहे. राईट. ते म्हणजेच तुम्हाला काय करायचं की हे घटक तुम्हाला खूप स्ट्रॉंग करायचे आहे जे शालेय पुस्तकामध्ये दिलेली आहे ते. आलं? आता हे घटक जेव्हा तुम्ही कंप्लीट करणार आहात तर हे थोडंसं डिटेल करायचं आहे. जसं आता डिटेल काय नेमकं करायचं आहे, आता शालेय पुस्तक तर तुमचं रेडी आहे, तुम्ही रिडिंग करून ठेवलेले आहे. आता आपण काय करणार की जे पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहे 2012 पासून 2019 पर्यंत, काय सांगते आहे मी, 2012 ते 2019 पर्यंत जे पण पूर्व परीक्षेला सामान्य विज्ञानाचे प्रश्न आलेले आहेत, लक्षात ठेवा, सामान्य विज्ञानाचे जे पण प्रश्न आलेले आहेत 2012 पासून ते 2019 पर्यंत, ते सगळे प्रश्न तुम्हाला बघायची आहे जे आयोगने तुम्हाला विचारलेली आहे. तर त्यावरनं तुम्हाला एक लक्षात येणार की बरंचसं तुमचं कंटेंट स्टेट बुक जे आहे, स्टेट बोर्डचे जे पुस्तकं आहे, शालेय पुस्तकं आहेत, त्यामधनं तुम्हाला टॉपिक्स कळून जाणार आणि कळून जाणार आहे की बरेचसे क्वेश्चन्स आपले ह्यामधनं कव्हर होत आहे शालेय पुस्तकामधनं. राईट. दुसरं आता आपल्याला बघायचं आहे की ऑलरेडी तुम्ही तुमचं सिलेबस फ्रेम केलेला आहे स्टेट बोर्डची पुस्तकं बघून. आता त्यामध्ये अजून आपल्याला ॲडिशनल वाचायचं आहे त्या घटक, म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल पेशी. लक्षात, पेशी जे पण वर्गामध्ये तुम्हाला शालेय पुस्तकामध्ये पेशी हा घटक आहे ना, तेवढं तर तुम्ही डिटेल वाचणार. त्या व्यतिरिक्त जी पण पुस्तकं तुम्ही रेफर करत आहात आता विज्ञानासाठी, ते पुस्तकं व्यवस्थित वाचून घ्यायची आहे जेणेकरून तुमचा तो टॉपिक शालेय पुस्तकाचा पण खूप क्लिअर झाला आहे, त्याचबरोबर तुमचं अजून डिटेल ॲडिशनल माहिती पण तुमची कंप्लीट झालेली आहे. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघत बघत अभ्यास केलं तर तुमचा खूप सोपा अभ्यास होणार आहे. विज्ञान एवढं कठीण नाही आहे, ही फक्त धारणा केली आहे. आणि बरेच जणांनी अगोदर मार्केटमध्ये तसं सांगून ठेवलं आहे की विज्ञान अवघड जातं, पण विज्ञान एवढं अवघड नाही आहे. विज्ञान तुम्ही रोज डे टू डे लाईफमध्ये आपलं सगळं सायन्स आहे ते आपण सगळं अनुभवतो. याला फक्त तुम्हाला अभ्यास करून घ्यायचं की ही प्रक्रिया कशी चालते, एक्झॅक्टली हे काय आहे. आलं लक्षात? तर असं इंटरेस्ट घेऊन अभ्यास केलं ना तर विज्ञान खूप सोपं आहे. आणि आपण इथे ह्या पद्धतीने कधी तुम्ही अभ्यास केलं तर तुम्हाला 10 तर मिनिमम तुम्ही 10 मार्क्स घेऊ शकणार. अजून व्यवस्थित अभ्यास केला तर आपण 15 मार्कपर्यंत पण कंप्लीट करू
शकतो, ते पण एकदम मजेत. असं नाही अवघड अवघड करत नाही, इंटरेस्ट घेऊन तुम्ही अभ्यास केला ना, विज्ञान समजून अभ्यास केलं तर खूप लवकर समजून जाणार आहे, मार्क्स पण तुम्हाला भेटत असतात. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ना, की बघा आयोगने तुम्हाला सिलेबस दिलेला नाही आहे, सिलेबस तुम्हाला फ्रेम करायचा आहे. तर तो फ्रेम कसा करायचा आहे, तुम्ही स्टेट बोर्डचे पुस्तकं घ्या, स्टेट बोर्डमध्ये जे जे टॉपिक्स आहेत ते म्हणजेच तुमचा सिलेबस समजायचा आहे तुम्हाला, आणि ते टॉपिक्स खूप डिटेल करायचे आहेत. समजलं तुम्हाला? तेच म्हणजेच आपल्या विज्ञानाचं काय आहे, सिलेबस आहे. आलं लक्षात? ओके. आता पुढचं आपल्याला बघायचं आहे की एक्झॅक्टली आता कसं आपण प्रत्येक टॉपिक, आता बघा विज्ञान, सामान्य विज्ञान एवढं आपण म्हणतो, पण या अंतर्गत तुम्ही किती विषय अभ्यास करतात? 4. जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र आणि आरोग्यशास्त्र, हायजीन. एक विषयाच्या भागात आपण खरंच 4 विषय अभ्यास करत असतो. समजत आहे तुम्हाला? सो याला आपल्याला ना खूप व्यवस्थितरित्या एक स्ट्रॅटेजी करून अभ्यास करायचा आहे. समजलं? तर सगळ्यात पहिले ज्याच्यावर सगळ्यात जास्त क्वेश्चन्स विचारले जातात ते क्वेश्चन्स असतात, सर्व अधिक क्वेश्चन्स असतात बायोलॉजी, जीवशास्त्रावर सर्वाधिक क्वेश्चन्स असतात. तर जीवशास्त्र पहिले हातात घ्या तुम्ही, बायोलॉजी. आणि बायोलॉजीचं काय होतं ना, की इथे खूप सारे वेगवेगळे शब्द येतात. ठीक आहे, त्याच्यामुळे अजून स्टुडंट्स गोंधळून जातात किंवा त्यांना ते शब्द लक्षात राहत नाही, कारण ते सायंटिफिक वर्ड्स असतात ना, शास्त्रीय नावं असतात. त्याच्यामुळे मुलांना जरा ते कन्फ्युजन होतं किंवा तुम्ही त्याला घेत नाही हातामध्ये, पहिलेच तुम्ही घाबरून गेलेले असतात. तर तसं करू नका. काय करा, कारण बघा की अधिकारी व्हायचं आहे ना, तर तुम्हाला विज्ञानचे ॲटलिस्ट मिनिमम काहीतरी मार्क्स असायला पाहिजे बरं का, तर तुम्ही लवकर प्रिलिम्स वगैरे पास होऊ शकतात. सायन्स खूप महत्त्वाचं आहे, कारण की 15 ते 20 मार्क्स ह्या विषय 15 ते 20 मार्क्स कधी याच्यावर असणार आहे, तर हा घटक तुमचा स्ट्रॉंग असायला पाहिजे. ओके. गुड इव्हनिंग एव्हरीबडी, जे पण जॉईन झाले आहेत आता. ओके. सो आता सगळ्यात पहिले आपण बायो हातात घेतो. आता बायो जेव्हा तुम्ही हातात घेतात म्हणजे अभ्यासाला लागतात, तर सगळ्यात पहिले काय कंप्लीट करायचं, पेशी आणि उती. पेशी आणि उती काय हे सगळं व्यवस्थित समजून घ्या. जसं पहिले शालेय पुस्तकामध्ये याच्याबद्दल काय काय माहिती दिली हे बघत चला, आणि त्याच्यावर ॲडिशनल पूर्वी काय पेपरमध्ये काय प्रश्न आले होते पेशी आणि उतीवर, त्यानुसार अजून डिटेल तुम्ही बघत चला. ऑलरेडी माझा एक यूट्यूब चॅनल पण आहे, MPSC ट्युटोरियल्स बाय राणी जैन म्हणून. काय आहे तो? MPSC ट्युटोरियल्स बाय राणी जैन. तर तिथे मी स्टेट बोर्डच विज्ञानाचं कंप्लीट करत आहे, तर तिथनं पण तुम्हाला खूप मदत होईल. आलं लक्षात? तर ते पण तुम्ही लेक्चर्स विज्ञानाच्या स्टेट बोर्डचे बघितले तरी तुम्हाला ते खूप सोपे जाणार आहे, तर तेवढे एक तुम्ही बघून घेणार. तर बघा काय करा, सगळ्यात पहिले बायोलॉजी हातात घ्या. बायोलॉजीचं सगळ्यात पहिले पेशी उती हे कंप्लीट करणार. त्याच्यानंतर तुम्हाला बघायचं आहे सजीवांचे वर्गीकरण. येस, मी सांगणार आहे तुम्हाला की कोणते पुस्तकं वापरायची आहे, कोणती नाही, हे मी तुम्हाला नक्की सांगेल. ओके. तर पहिले तर सजीवांचे वर्गीकरण खूप महत्त्वाचं आहे, आणि या टॉपिकवर प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो. मग ती राज्यसेवा असो, संयुक्त पूर्व परीक्षा असो, किंवा इतर ज्या तुम्ही परीक्षा देत असेल, तर क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझमवर प्रश्न विचारला जातो. तर तो घटक तुम्ही खूप व्यवस्थित करून ठेवणार. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही सजीवांचं वर्गीकरण करतात, तर सजीवांचं तुम्ही पंचसृष्टी वर्गीकरण पर्यंत वाचतात, पण पंचसृष्टीच्या नंतर पण 6 किंगडम क्लासिफिकेशन, 6 सृष्टी वर्गीकरण दिलेलं आहे, 7 मध्ये पण केलेलं आहे. तर त्यांची ॲटलिस्ट कोणी दिलं हे तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे. आणि पंचसृष्टी वर्गीकरण जे आहे आलं, जे विटाकरने दिलेलं आहे, हे तर तुम्हाला प्रत्येक सृष्टी, मोनेरा, प्रोटिस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणीसृष्टी, हे सगळं खूप व्यवस्थित करा, कारण याच्यावर प्रश्न विचारली जातात. आणि खूप सोपं आहे, खरंच सांगते, खूप सोपं आहे. फक्त तुम्ही त्याला अवघड म्हणून बघतात ना, त्यामुळेच तुम्ही त्याला इंटरेस्ट घेत नाही. अदरवाईज सगळं आपल्या आजूबाजूमध्ये ते सजीव दिसतात. फक्त तुम्हाला बघायचं आहे की याला कोणत्या गटामध्ये का टाकलं आहे. आलं लक्षात? सो व्हेरी सिम्पल. तर तेवढं तुम्ही एक बघून हा टॉपिक नक्की करून घेणार. तर वर्गीकरण करत असताना बघा काय करायचं, हे करत असताना तुम्हाला लक्षात येणार की अनेक शास्त्रज्ञांची नावं येतात. आता एक्झाम्पल इथे आता आपलं वर्गीकरण कोणाचं, पंचसृष्टी वर्गीकरण म्हणते आहे किंवा सजीवांचं वर्गीकरण म्हणते आहे. तर आता मी तुम्हाला विटॅकरबद्दल म्हटलं, हा शास्त्रज्ञ झाला. किंवा ज्यावेळेस तुम्ही वर्गीकरण करणार ना, त्यावेळेस तुम्हाला अरिस्टोटलचं नाव येणार, थिओफ्रस्टसचे नाव येणार. आलं लक्षात? तिथे तुम्ही मग लिनियसचं तुम्हाला नाव येणार आहे. ठीक आहे. अर्नेस्ट हॅकलचं हे नाव येणार आहे. हे सगळ्यांचे नाव, हॉचिसनचं नाव येणार आहे, बँथम आणि हुकर, हे नावं अभ्यास करत असताना हे सगळी नावं येणार आहे, शास्त्रज्ञाची नावं. तर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे ना, की ह्या शास्त्रज्ञाबद्दलची थोडी माहिती, का हा कोणत्या देशातले होते हे शास्त्रज्ञ, यांनी अजून काय, यांची काय वैशिष्ट्य, यांनी काय अभ्यास केलं होतं,
किंवा यांना कोणते जनक म्हटले जाते, जसं आपण म्हणतो ॲरिस्टॉटल काय आहे, यांना आपण काय म्हणतो, बायोलॉजीचे जीवशास्त्राचे जनक म्हणतो. तर का त्यांना जीवशास्त्राचे जनक म्हणतात, काहीतरी त्यांचे कार्य आहेत ना, मोठे कार्य आहे म्हणून. तर हे समजून घेणं आपल्याला खूप जरुरी आहे. थिओफ्रास्टसला आपण वनस्पती शास्त्रज्ञाचे जनक म्हणतो, वनस्पती शास्त्राचे जनक म्हणतो. तर का थिओफ्रास्टसला म्हटलं जातं, त्यांची ग्रंथ कोणती होती, ते हेच साईड बाय तुम्ही लिहित जायचं. आलं लक्षात. तर हे अशा पद्धतीने काय होणार ना, तुम्हाला इंटरेस्ट येणार विषयामध्ये आणि तुम्हाला ते बोर होणार नाही. कळलं इथपर्यंत. तर अशा पद्धतीने तुम्ही थोडं जे बघा, एकदम तुम्हाला शास्त्रज्ञाचे नावं नाही लिहायचे आहे. आज जेवढे पण टॉपिक तुम्ही वाचता आहेत ना आजच्या दिवशी, तर आज समजा वाचत असताना तुम्हाला 2-3 शास्त्रज्ञाचे नाव माहिती पडले है ना, तर फक्त त्या 2-3 शास्त्रज्ञाबद्दलचीच माहिती काढायची. समजलं, सगळ्यांची काढायची नाही. जेव्हा तुम्ही फिजिक्स केमिस्ट्रीला येणार तर तिथे अजून तुम्हाला अनेक शास्त्रज्ञ बघायला मिळेल, एम्पियर बघायला मिळेल, हो की नाही. त्याच्यानंतर मॅरी क्युरी यांचे प्रत्येकाचे नाव येत असतात. तर त्यांच्या त्या दिवशी त्या शास्त्रज्ञाची माहिती काढून ठेवायची. म्हणजेच काय होतं ना, तुम्ही बोर होत नाही आणि ते एका दिवशी आपण 2-3 शास्त्रज्ञ बघितलेले असतात ना, तर तुम्हाला ते कायमचे लक्षात होऊन जातात आणि कन्फ्युजन होत नाही. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने काय करायचं, तुम्ही ज्यावेळेस आता पंचसृष्टीचं सांगितलं आहे मी वर्गीकरण, हे करा. तर हे करत असताना जसं फॉर एक्झाम्पल इथे खूप मुलं कन्फ्यूज होतात पंचसृष्टी वर्गीकरणमध्ये, म्हणून मी याला थोडंसं सांगते आहे की कसं बघायचं आहे. येस अविनाश, विच बुक रेफर फॉर सायन्स अँड हाऊ टू रीड. येस, हाऊ टू रीड हेच मी आता सांगते की याला कसं अभ्यास करायचा आहे. पंचसृष्टी वर्गीकरण है ना. व्हिटॅकरने बघा 1969 मध्ये 1969 मध्ये जेवढे पण पृथ्वीवर सजीव होते ना, त्यांचे 5 गट बनवली. कारण प्रत्येक सजीव जे आपण म्हणतो, जेवढे पण सजीव आहे प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत है ना. तर त्याने काय केले, 5 गट बनवले. जे एक पेशीय सजीव होते आणि आदि केंद्रित सजीव होते, यांना एका गटामध्ये टाकले. काही सजीव एक पेशीय होते पण त्यांची पेशी कशी होती, दृश्य केंद्रीय होती, युकॅरियोटिक होती, त्यांना एका गटामध्ये टाकले. आलं लक्षात. काही जे सजीव होते जसं फंगस, कवक, यांना एक गटामध्ये टाकलं. वनस्पती जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकता आहेत, असे जे आहेत त्यांना वनस्पती, जे हालचाल करू शकत नाही, यांना आपण एका गटामध्ये टाकलं. आणि प्राणीसृष्टीला एका गटामध्ये टाकलं. तर अशा प्रकारे त्याने वर्गीकरण केलं. मग ज्यावेळेस तुम्ही किंगडम मोनेरा घेतात, आलं लक्षात, ज्यावेळेस तुम्ही किंगडम मोनेरा घेतात, किंगडम मोनेरा म्हणजेच कोणाचा अभ्यास आहे, जीवाणूंचा अभ्यास. कोणाचा अभ्यास करत असतात तुम्ही किंगडम मोनेरा, जीवाणूंचा अभ्यास करत असतात. तर जीवाणूबद्दलची पूर्ण माहिती काय आहे एक्झॅक्टली. आता जीवाणू, तुम्हाला तर जीवाणू बॅक्टेरिया माहिती आहे ना, तुम्ही बऱ्याच वेळेस म्हणता पण की मला बॅक्टेरियाचा इन्फेक्शन झाला. तर एक्झॅक्टली काय तुम्ही अभ्यास करत असतात, बॅक्टेरिया काय, आता इथे तुम्हाला किंगडम मोनेरामध्ये समजणार. म्हणजे पृथ्वीवर जेवढे केवढे बॅक्टेरिया जीवाणू आहेत ना, ते कोणत्या सृष्टीमध्ये टाकले आहेत, कोणत्या सृष्टीतले आहेत, सृष्टी मोनेरामध्ये. मग सृष्टी मोनेरामध्ये तुम्हाला सगळी माहिती बघायला मिळेल की ते एक पेशी आहे, त्यांना पेशी भित्ती का असते, आलं, काही परपोषी आहेत तर काही स्वयंपोषी आहेत, कोण कोण येतात त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने तुम्ही करत गेले ना, तर प्रत्येक सृष्टी तुम्हाला खूप सोपी होत जाणार. आणि लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्ही पंचसृष्टी वर्गीकरण करतात, सजीवांचं वर्गीकरण करतात, तर ते एक पॉईंट लक्षात ठेवायचं आहे की हे वर्गीकरण करत असताना बघा, तुम्ही पहिले मोनेरा करतात. कधी पण कोणत्याही पुस्तकामध्ये पहिलेच प्रोटिस्टा किंवा पहिलेच ॲनिमल किंगडम दिलेला असतो का, कधीच नसणार आहे. पहिले कोणत्या सृष्टी दाखवलेली असणार आहे पुस्तकमध्ये, मोनेरा. त्याच्यानंतर कोणती सृष्टी दाखवलेली असते, दिलेली असते, प्रोटिस्टा. त्यानंतर तिसरी सृष्टी कोणती आहे, फंगाय म्हणजेच कवक, मग वनस्पती आणि मग प्राणी. तर हे का असं आहे ना, कारण पृथ्वीवर ज्यावेळेस उत्क्रांती झाली, इव्हॉल्युशन झालं, पृथ्वीमध्ये जे पण सजीव आले हे पण ह्या पद्धतीनेच आलेले आहे. पहिले बॅक्टेरियाज आले, माहिती आहे ना तुम्हाला. त्याच्यानंतर आपण एक एक सजीव त्या पद्धतीनेच पृथ्वीवर तयार होत गेलेले आहे आणि शेवटी मग आपण म्हणतो ना प्राणीसृष्टी तयार झालेली आहे. प्राणीसृष्टीमध्ये पण म्हणजे मनुष्य आपण याच्यामध्ये येतो, तर ते इव्हॉल्व, माकडापासून आपले पण काय झाली, मग उत्क्रांती होत गेली. तर याला तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास केला ना, तर तुम्हाला कधीच हा बोर होणार नाही. आणि याचे उदाहरणं लक्षात ठेवत चला, तर खूप सोपं होईल तुमचं ते. ओके. तर लक्षात ठेवा की तुम्हाला बायोलॉजीमध्ये सजीवांचे वर्गीकरण करणं खूप गरजेचं राहणार आहे. यानंतर बायोलॉजीमध्ये हा टॉपिक झाल्यानंतर नेक्स्ट टॉपिककडे यायचं आहे तुम्हाला, ते म्हणजेच असणार आहे पोषण. काय आहे ते, पोषण म्हणजेच याला आपण म्हणतो न्यूट्रिशन. ठीक आहे. न्यूट्रिशन याच्यामध्ये तुम्हाला कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि काय म्हणतात त्याला, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स, एवढं तिघं बघतात. आणि त्याच्यानंतर तिथे आपण विटॅमिन्स, जीवनसत्व
आणि दुसरं असतं क्षार. ठीक आहे, एवढे घटक बघतात आणि बघा प्रत्येक वेळेस क्षार असेल किंवा जीवनसत्व असेल याच्यावर प्रश्न विचारली जातात. किंवा आता अमायनो ॲसिड्स, अमायनो प्रोटीन्स जेव्हा करतात ना तुम्ही, प्रथिनं जेव्हा करतात ना, तर प्रथिन करत असतानाच तिथे तुम्हाला माहिती कोणाची मिळते अजून, अमायनो आम्लांची, अमायनो ॲसिड्सची. तर प्रथिन म्हणजेच काय असतात एक्झॅक्टली, प्रथिन म्हणजेच अमायनो ॲसिड्सची चेन, ला आपण काय म्हणतो, प्रथिन म्हणतो. प्रथिन म्हणजे काय असते, अमायनो ॲसिड्स ज्यावेळेस एकमेकांना जुडली जातात त्याला चेनला आपण काय म्हणतो, प्रथिन म्हणतो. तर ज्या वेळेस तुम्ही प्रथिन करणार आहे तर तुम्हाला अमायनो ॲसिड्स माहिती पडतील आणि अमायनो ॲसिड्सवर पण प्रश्न विचारले जातात. तसंच आपण ज्यावेळेस मेद करणार, फॅट्स करणार, तर फॅट्स काय असतात, फॅटी ॲसिड्सची चेन असते ती, त्याला आपण म्हणतो फॅट्स, मेद म्हणतो. मग याच्यामध्ये पण तुम्हाला लक्षात येतं की इसेन्शियल, नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स किंवा इसेन्शियल फॅटी ॲसिड्स, नॉन इसेन्शियल फॅटी ॲसिड्स, कारण असे क्वेश्चन्स विचारले जातात आहे. आता आलं लक्षात. तर अशा पद्धतीने अभ्यास करा की कोणाला इसेन्शियल अमायनो ॲसिड्स म्हणतात, कोणाला इसेन्शियल फॅटी ॲसिड्स म्हणतात, कोणाला म्हटलं जातं इसेन्शियल आवश्यक अमायनो आम्ल किंवा मेद आम्ल कोणाला म्हटलं जातं, जे आपले शरीर तयार करत नाही. जे मेद आम्ले किंवा जे अमायनो आम्ल आपले शरीर तयार करत नाही पण आपल्या शरीराला त्याची गरज असते, म्हणून ते अमायनो ॲसिड्स आपल्याला आहारातून घ्यावे गरजेचे असते, म्हणून त्याला आपण म्हणतो इसेन्शियल अमायनो ॲसिड्स किंवा मेद असेल तर इसेन्शियल फॅटी ॲसिड्स. तर हे समजून घ्या तुम्ही, समजलं. तर अशा पद्धतीने अभ्यास केला तर इट्स व्हेरी सिम्पल. 1-2 रीडिंगमध्ये तुम्हाला सगळं लक्षात येणार आहे. ओके, हे झाल्यानंतर जे पोर्शन सगळं झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट टॉपिककडे यायचं आहे बायोलॉजीचा. ते म्हणजेच काय आहे, सगळ्या संस्था, अवयव संस्था. ठीक आहे, इंद्रिय संस्था. तर इंद्रिय संस्थामध्ये जसं आपण बघतो ना, हृदय म्हणजेच रक्त अभिसरण संस्था, त्याच्यानंतर पचन संस्था हे करणं खूप गरजेचं आहे, श्वसन संस्था करणं खूप गरजेचं आहे, सगळ्याच संस्था, कारण या सगळ्या संस्था एकत्रित काम करत असतात आणि त्याच्यामुळे आपलं शरीर पण कार्य करत असतो. आणि हे करत असताना जरा याचे आजार पण कोणते आहे ह्या संस्थेचे, जर ज्यावेळेस तुम्ही पचन संस्था करताय तर पचन संस्थेचे कोणते आजार आहे हे तुम्ही लगेच बघून घ्या. ज्यावेळेस तुम्ही रक्त अभिसरण संस्था करता आहे तर त्यावेळेस बघून घ्या की रक्त अभिसरण संस्थे रिलेटेड कोणते आजार आहे. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्ही बायोलॉजीचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि एवढ्या घटकांवर मॅक्झिमम बायोलॉजी विचारला जातो. ओके, यानंतर जसं आजार, बायोलॉजीचा अजून नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे आजार, डिझिजेस. ठीक आहे, आता ज्या वेळेस तुम्ही डिझीज करतात ना, लक्षात ठेवा, डिझीज करतात ना, डिझीजवर करंट बेस क्वेश्चन्स खूप असतात की एखादा जो आजार असतो माहिती पडलेला असेल किंवा त्या आजारावर लस माहिती पडलेली असेल, या लक्षात, किंवा एखाद्या आजाराचा आपल्याच म्हणजे आपल्याच देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये कोणत्या भागात तो आजार पसरला असेल किंवा जगात कुठे असेल तर त्याबद्दलची माहिती त्या आजाराबद्दल विचारली जाते किंवा लसबद्दल, व्हॅक्सिनबद्दल पण माहिती तुम्हाला विचारली जाते. मग ज्यावेळेस तुम्ही आजार करतात ना, तर आजार विविध प्रकारचे, जसं आपण म्हणतो जीवाणूजन्य आजार, बॅक्टेरियामुळे होणारे, विषाणूजन्य आजार, विषाणू व्हायरसमुळे होणारे, जे आत्ता आपलं खूपच पूर्ण जग त्याच्याने त्रसलेलं आहे. कोरोना हा काय आहे, विषाणू आहे, है ना. तर विषाणू करत असताना, विषाणूजन्य आजार करत असताना बघायचं विषाणू काय आहे, विषाणू आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. मग त्याचे आजार, है ना. मग त्याच्यानंतर काय आजार जे असतात ते वर्म्स वगैरे, कृमी वगैरेमुळे झालेले असतात. ठीक आहे, मलेरिया हे जे आहे हे प्लाझ्मोडियममुळे झालेले आहेत, आधीजीवमुळे झाणारे आजार आहे. ठीक आहे, काही जे आजार असतात ते संसर्गजन्य नसतात. ते अशा पद्धतीने तुम्ही आजारांचा पण अभ्यास करणं गरजेचं आहे. आलं लक्षात. तर हे झालं तुमचं बायोचं. ठीक आहे, बायो झाल्यानंतर नेक्स्ट टॉपिक घ्यायचं आहे तुम्हाला फिजिक्स आणि मग येतो केमिस्ट्री. आता ज्यावेळेस आपण फिजिक्स करतो ना, अगेन फिजिक्समध्ये पण 4-5 टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत, त्याच्यावर शॉर्ट प्रश्न विचारली जातात. ते म्हणजेच एक लक्षात ठेवायचं, लहरी, वेव्स. वेव्स काय आहे पहिले समजून घ्या तुम्ही, व्हॉट इज वेव्स, है ना. लहरी काय आहेत, लहरींचे प्रकार बघून घ्या, लॉंगिट्युडनल, ट्रान्सवर्स वेव्ह काय आहे ते. मग त्याचा पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे प्रकाश. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही प्रकाश करतात, लाईट करतात, ओके, लाईटमध्ये सगळं, लाईटमध्ये काय आहे, तो जो पण विद्युत चुंबकीय जो पट्टा आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, हे सगळं अभ्यास करा. याला स्पेक्ट्रम का म्हणतात, जे पण प्रकाश किरण येते त्याला आपण काय म्हणतो, विद्युत चुंबकीय पट्टा. तर याला पट्टा का म्हणतात हे समजून घेणं जरुरी असतं, कारण त्याच्यामध्ये विविध लहरी एकत्रित येऊन ती प्रकाश किरण बनलेली असते, म्हणून त्याला आपण पट्टा म्हणतो. आणि या पट्ट्यामध्ये विविध वारंवारतेच्या किंवा विविध तरंग लांबीच्या लहरींचा समावेश असतो आणि प्रत्येकाची तरंग लांबी किंवा आपण म्हणतो ना
वारंवारता ही कशी असते, वेगळी असते. तर ते तुम्हाला पूर्ण इलेक्ट्रोमॅग्नेटिक बेल्ट जो आहे तो अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण बघतो की जे पण प्रकाश आहे त्याच्या प्रक्रिया, जसं विकिरण, प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे रिफ्लेक्शन, हे जे आहेत ना हे घटक सगळे करा व्यवस्थित. ठीक आहे. आणि त्याचा दैनंदिन कुठे वापर होतो. ठीक आहे. हे सगळं तुम्ही प्रकाश करत असताना करणार. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट जे आपण बघतो, लहरी झाल्यानंतर लहरीमध्ये एक प्रकाश केलं, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे ध्वनी लहरी. ठीक आहे. काय असतं ध्वनी लहरी, कोणत्या प्रकारची लहरी आहे ती, याला का असं म्हटलं जातं, हे सगळे मग त्याचे प्रकार आपण बघतो. अल्ट्रासोनिक, इन्फ्रासोनिक, सबसोनिक. ठीक आहे. तर ध्वनी हे सगळं व्यवस्थित करा. त्याच्यानंतर आपण तिसरा जो टॉपिक करतो तो आहे फिजिक्सचा करंट इलेक्ट्रिसिटी. कोणता आहे तो, करंट इलेक्ट्रिसिटी. लक्षात ठेवा, करंट इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम, चुंबकत्व आणि विद्युत, म्हणजे आपण म्हणतो ना करंट इलेक्ट्रिसिटी, हे दोघं टॉपिक एकत्रित करायचे. म्हणजे जेव्हा करणार असाल ना तर दोघं टॉपिक काय करायचे, पहिले मॅग्नेटिझम बघून घ्या, चुंबकत्व बघा, आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी बघा. एक मागे हे टॉपिक व्हायला पाहिजे, तर अजून लवकर चांगलं लक्षात येणार तुम्हाला. ओके. तर हे पद्धतीने आपल्याला फिजिक्स बघायचं आहे. आणि बघा, फिजिक्समध्ये तुम्हाला न्यूमेरिकल्स विचारली जातात, है ना, प्रश्न विचारले जातात, प्रॉब्लेम असतात. तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही शालेय पुस्तकं वाचतात, ज्यावेळेस तुम्ही फिजिक्स वाचणार आहे, फिजिक्समध्ये तुम्ही जे टॉपिक्स बघत असताना ज्याच्यावर तुम्हाला न्यूमरिकल्स आले, प्रॉब्लेम्स आले, तर शालेय पुस्तकामधले सगळे प्रश्न न्यूमरिकल्स तुम्ही सोडून घ्या, ते सोडून घ्या. आलं लक्षात. आणि त्याच्या ठिकाणी काय करायचं, प्रॅक्टिस करत असताना त्या स्वरूपातले 2-3 प्रश्न स्वतः बनवा. तिथे फक्त व्हॅल्यू बदलून टाकायची आणि त्या संबंधी प्रश्न तुम्ही बनवा. जेवढे पॅटर्न शालेय पुस्तकामध्ये दिलेले आहेत ना प्रश्नाचे, तेवढे सगळे पॅटर्न तुम्ही करून जायचे आहे. आणि तिथे सगळे उदाहरण आणि सॉल्व्ह केलेले पण असतात, तर ते सगळे प्रॅक्टिस करून घ्या. त्याच्याने तुमचे बरेचसे एक्झाम्पल्स सुटून जाणार. आलं लक्षात, समजले सगळ्यांना. ओके. आणि हे झाल्यानंतर फिजिक्सचा अजून एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, टॉपिक आहे, तो कोणता आहे, आरसा, मिरर. आणि दुसरा, त्याच्याच बरोबर आपण दुसरं काय करतो, भिंग, लेन्स. ठीक आहे. हे 2 टॉपिक करायचे एकत्रित. आता परत आरसा जेव्हा बघतात तुम्ही, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स, है ना, यस. ठीक आहे. कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स, आंतरवक्र, बहिर्वक्र, हे सगळं झाल्यानंतर मग कशा प्रकारच्या प्रतिमा तयार होतात, हे खूप इम्पॉर्टंट आहे गाईज. आणि हे खूप अवघड जातं मुलांना. तर आकृती काढून ते करायचं. पहिले तर त्यातला जे छोटे छोटे पॉईंट्स आहे ना, वक्रता केंद्र काय असतं, नाभी काय असतं, ठीक आहे, ते हे सगळं पहिले समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. पोल काय असतं, ध्रुव काय असतं, हे सगळं पहिले पॉईंट हे बेसिक समजून घ्यायचं. त्याच्यानंतर त्या प्रतिमा कोणते तयार करतील, तर तुम्हाला लक्षात येणार की ओके, ऑब्जेक्टला, एखाद्या वस्तूला तुम्ही वक्रता केंद्रावर ठेवलं तर त्याची इमेज कुठे तयार होते. तर तुम्हाला ज्यावेळेस वक्रता केंद्र माहीत असेल, सेंटर ऑफ कर्वेचर माहीत असेल, तरच तुम्हाला लक्षात येणार की एक्झॅक्टली ही वस्तू कुठे ठेवली होती. समजलं तुम्हाला. तर बेसिक्स त्याचे कंप्लीट करा. ते 4-5 पॉईंट्स आहेत ते कंप्लीट करा. आणि त्याच्यानंतर आरसा, त्याची प्रतिमा कशा तयार होतात हे बघा. ओके. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे भिंग, लेन्सेस. ओके. लेन्सेस अगेन कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स, हे बघायचं काय आहे त्याचं रोल, कुठे डायव्हर्जिंग होते, कुठे कन्व्हर्जिंग होते रेस, हे सगळं बघा. आणि यालाच पुढे आपल्याला बघायचे आहे डोळा. ठीक आहे. आय बघितला, आपले लेन्स बघायची, आपली लेन्स कोणती असते, कॉन्व्हेक्स असते. त्याच्यावरनं मग आपल्याला डोळ्याचे जे पण आजार आहे, विजन डिफेक्ट ज्याला आपण म्हणतो, ते बघा. आणि त्याला आपण कोणती भिंग देणार ते बघा. ठीक आहे. सो सोपं होईल तुम्हाला, व्हेरी इझी. ठीक आहे. तर हे फिजिक्स एवढं केलं ना तरी खूप आहे. लक्षात, फिजिक्स एवढं केलं तरी खूप आहे, व्यवस्थित होतं. एवढं फिजिक्स केलं तरी मार्क्स भेटून जातात. आणि त्याच्यानंतर आपण येतो आता केमिस्ट्रीकडे. कोणत्या टॉपिककडे येणार आहे, केमिस्ट्री. केमिस्ट्री अगेन, केमिस्ट्री करत असताना परत आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री अशा पद्धतीने करा. म्हणजे जे पण तुम्ही मूलद्रव्य बघतात, म्हणजे पहिला टॉपिक जेव्हा केमिस्ट्रीचा तुम्ही हातात घेतात तर काय येतं, मॅटर, पदार्थ, है ना. मग त्याचे प्रकार बघतो आपण, स्थायू, द्रव, है ना, किंवा वायू स्वरूपात हे बघतो. मग तिथे बघा की काय याला स्थायू म्हणतात, कारण की मॅटर जे कण असतात यांच्यामध्ये जी जागा असते ना, ज्याला आपण म्हणतो इंटरसेल्युलर स्पेस, किंवा जे पण ॲटम आहे ते त्यांच्यामध्ये जी जागा असते ती कशी असते, खूप कमी असते, म्हणून त्याला आपण म्हणतो स्थायू. वायू असेल तर या कणांमध्ये जो अंतर असतो तो कसा असतो, जास्त असतो. तर ह्या काही अशा गोष्टी आहेत ना की हे पहिले समजून घेतलं तर कळेल तुम्हाला की हे स्थायू आहे, हे वायू आहे. पदार्थ कळतात,
त्याच्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे की ॲटम्स काय असतो, कण जो आपण म्हणतो ना ॲटम, अणूची रचना कशी आहे, अणूचा शोध कोणी लावला, आणि लक्षात मग अशा पद्धतीने त्याला तुम्ही ज्यावेळेस करणार तर इथे तुम्हाला डॅल्टन, थॉम्सन, रुदरफोर्ड हे सगळे नावं येणार आहेत, आलं लक्षात. आणि ह्या पद्धतीने वाचत चला कोणी कसला शोध लावला. मग ह्या वाचत असताना तुम्हाला इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स हे सगळे शब्द येतील, मग घाबरून जायचं नाही, खूप सोपं आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज, प्रोटॉन पी फॉर पॉझिटिव्ह चार्ज, असं. न्यूट्रॉन्स उदासीन असतात, एन फॉर न्यूट्रल, न्यूट्रॉन्स है ना. ते हे लक्षात ठेवा, का त्याच्यावर चार्ज असतात का नसतात हे समजून अभ्यास केलं तर खूप इझी जाणार. मग आपण येतो मूलद्रव्याचे पण आपण मग वर्गीकरण बघतो. मग मूलद्रव्याचे वर्गीकरणाचं पण बघा, जसं आपण बायोलॉजीमध्ये सजीवांचं वर्गीकरण केलं होतं ना, तसं केमिस्ट्रीमध्ये आपण काय केलं आहे, मूलद्रव्याचं वर्गीकरण. प्रत्येक मूलद्रव्याचे वेगवेगळे गुणधर्म आहे. तर बघा, जसं आपण बायोलॉजीमध्ये व सजीवांचं वर्गीकरण करतो, प्रत्येकाने आपले ट्राय केले आहे. तर पहिले स्टार्टिंगला काय होते, जास्त माहिती नव्हती, विज्ञान एवढा प्रगत नव्हतं झालेलं, म्हणून पहिले आपण बघतो 2 सृष्टी वर्गीकरण. अजून मायक्रोस्कोप आला, मग आलं 3 सृष्टी वर्गीकरण. अजून इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आला, अजून आतल्या पेशीच्या आतल्या गोष्टी बरेच कळायला लागल्या, त्याच्यावरनं मग पुढे आला 4 सृष्टी वर्गीकरण, मग पंचसृष्टी वर्गीकरण, आलं लक्षात. तसंच केमिस्ट्रीमध्ये जे पण मूलद्रव्य आहेत यांचा अभ्यास वाढत गेला आणि या वर्गीकरणाची पद्धत पण वेगवेगळी होत गेली. आणि मग शेवटी जे आत्ता प्रचलित आहे ते कोणते आहे, आपला आवर्त सरणी, पिरियॉडिक टेबल, जो मोस्लेनं दिलेला आहे. मग हा पिरियडिक टेबल जेव्हा वाचतात तुम्ही, तर हा पिरियडिक टेबल पण खूप, कारण याच्यावर पण प्रश्न आता खूप असे इझी विचारले जात नाही. थोडंसं पिरियडिक टेबल जेव्हा वाचतात ना तर लक्षपूर्वक ऐका, वाचा, ठीक आहे. की ॲक्टिनाइड सिरीज कोणती आहे, का त्याला ॲक्टिनाइड सिरीज म्हणतात, ग्रुप्स कोणते आहेत, हे सगळं समजून घ्या तुम्ही, है ना. ओके, तर ह्या पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला जास्त विज्ञान अवघड जात नाही. आणि जे आत्ता अभ्यासाला लागले असतील, ज्याने टार्गेट केलं असेल 2021-22ची परीक्षा आपल्याला द्यायची आहे, तुम्ही ते एक घटक खूप हळूवारपणे व्यवस्थित वाचा. आणि जे लोक आता 2020 टार्गेट करता आहे, तर तुम्ही खूप आता फटाफट अभ्यासाला लागा आणि कंप्लीट करा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन समोर ठेवा आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत ना, मागचे विचारलेले प्रश्न, त्यातनं शब्द घ्या. बघा, प्रश्न कोणता पण विचारलेला असतो त्याला 4 पर्याय असतात. किती पर्याय असतात? 4 पर्याय. तुम्हाला प्रश्न समोर 1 दिसतो आहे, पण त्याला पर्याय 4 आहे ना, तर तुमची जबाबदारी काय आहे ना, की त्या एका प्रश्नाचे तुम्ही किती प्रश्न अजून तयार करणार आहेत? 4. किती? 4. प्रत्येक पर्याय घ्यायचा, तो पर्यायाला घेऊन प्रश्न तयार करायचा. काय होतं ना, की ज्यावेळेस सेटर पेपर बनवत असतो, ते क्वेश्चन काढत असतो, पेपर जो तयार करतो तो सेटर, त्याच्यासमोर काय असतं ना, त्याच्याकडे काय सगळे पुस्तकं नसतात. आपण जेव्हा असतो त्याच्याकडे आयोगने आतापर्यंत जे प्रश्न परीक्षा घेतले ते प्रश्नपत्रिका असतात, तर तो असं समोर ठेवलेला असतो. आता काढत असताना त्याने पेपरचा एखादा शब्द दिसला, आले लक्षात, तो शब्द घेऊन तो काय करणार, आता तो तर HOD असतो, तो त्यातला मास्टर असतो, त्याला तर फक्त शब्द सापडला की त्याला त्याबद्दलची बरीच माहिती असते, तो शब्द उठवतो, त्याबद्दल तो विधान बनवतो किंवा वन लायनर क्वेश्चन बनवून तो मोकळा होतो. म्हणून प्रिव्हियस इयर क्वेश्चन करणं खूप गरजेचं आहे. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन करताना प्रत्येक प्रश्नाला खूप फोडा, प्रत्येक प्रश्नाला खूप चावा प्रश्नाला. म्हणजे एकच प्रश्नाचे 4 प्रश्न बनवा, 5 प्रश्न बनवा. लक्षात येत आहे का तुम्हाला? त्या प्रश्नाला खूप प्रत्येक डायमेन्शनने अभ्यास करून जा, तरी तुमचे बरेचसे क्वेश्चन्स सुटतील. बघा तुम्ही, आलं लक्षात. आम्ही ॲनालिसिस करताना ह्याच पद्धतीने ॲनालिसिस करतो. तर मी तुम्हाला हे सिक्रेट सांगत आहे की हे अशा पद्धतीने अभ्यास करा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन फक्त मला तर सगळे जमत आहेत असं नाही. जमतायत तर व्हेरी गुड, तुम्ही एक राईट ट्रॅकला आहे, पण त्या प्रश्नाचे अजून 4 प्रश्न बनवा, म्हणजे अजून तुमच्या पुढे अजून ते काय होतील, बरोबर जात आहे. क्लिअर इथपर्यंत? ओके. मग आता बघा, आपण केमिस्ट्रीवर होतो. आता केमिस्ट्रीचं काय करायचं आहे ना तुम्हाला, की केमिस्ट्रीचं ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, आता आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीबद्दल बोलत आहे, है ना. तर मी जसं आपण मॅटर बघितलं, पदार्थ बघितलं, मूलद्रव्य बघितलं, है ना, मूलद्रव्यांचं वर्गीकरण आपण बघितलं, मोस्लो आता पिरियडिक टेबल आपण रेफर करतो, वापरतो, त्याच्याबद्दल प्रश्न बघून घ्यायचे, है ना. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर आपण धातू, अधातू याच्यावर क्वेश्चन्स असतात, है ना. रासायनिक क्रिया, केमिकल रिॲक्शन, है ना. पण बघा, केमिकल रिॲक्शनच्या अगोदर तुम्हाला हे माहीत असणं जरुरी आहे, आम्ल, आम्लारी आणि क्षार.
कोणाची रिॲक्शन होत आहे, ह्याच्या अगोदर कोण दोन दरम्यानच्या रिॲक्शन होत आहे, दोन पदार्थ काय आहे हे माहीत असणं जरुरी आहे का नाही तुम्हाला? ठीक आहे, तर त्या अगोदर बघा, रासायनिक अभिक्रिया करण्याच्या अगोदर तुम्हाला माहीत असायला पाहिजे व्हॉट इज ॲसिड, व्हॉट इज बेस अँड व्हॉट इज सॉल्ट, क्षार काय आहे ते. आलं लक्षात? ते नंतर तुम्ही येणार आहे रासायनिक क्रियांवर, केमिकल रिॲक्शन. ओके, मग केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर जो केमिस्ट्रीचा बेस्ट पार्ट आहे तो आहे कार्बन. काय आहे तो? कार्बन. कार्बन ज्याला आपण कशामध्ये घेतो? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. कार्बन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपण जसं आपण म्हणतो ना की प्रत्येक घटकामध्ये कार्बनचा रोल असतो. मग कार्बनचे सगळे खूप सारे अल्केन, अल्काइन, अल्किन हे काय आहे, खूप सोपं आहे बरं का. हे पण तुम्ही खूप शांत डोकं करून आणि मनामध्ये भीती न ठेवता अभ्यास केला ना विज्ञानाचा तर लवकर समजतं. पण मनात तुम्ही भीती ठेवली असेल की मी तर विज्ञान शाखेचा नाही आहे, मी आर्ट्स आहे, कॉमर्सचा आहे, तर मला विज्ञान समजेल का? नक्की समजेल. तर पहिले तर ही भीती टाकून द्या तुम्ही की तुम्ही कोणत्या फील्डचे आहे. आत्ता फक्त हे एकच फील्ड आहे तुमची, माझी टार्गेट पोस्ट, माझी ड्रीम पोस्ट तीच आहे. मग त्याच्यासाठी कधी तुम्हाला हे अभ्यास करायचा आहे ना, तर तुम्हाला करावंच लागणार. हो की नाही? असं करून चालणार आहे का मला भीती वाटते, मला भीती वाटते? नाही. का? कारण याच्यावर बघा 4-5 मार्क विचारले असते ना तो पण ठीक आहे, आपण दुसरे विषय खूप स्ट्रॉंग केले असते. पण असं आहे ना की याच्यावर 15 ते 20 प्रश्न विचारले जातात, म्हणून याला तुम्ही अवॉइड करत शकत नाही. या विषय तुम्हाला नक्कीच करावा लागेल. आलं लक्षात? सो तुम्हाला हा विषय करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे पहिले तर हा विषय करत असताना मनातली भीती काढा. ओके, आर्ट्सचे असेल, कॉमर्सचे असेल तरी तुम्ही विज्ञान, कारण हा विज्ञान तुमचं जनरल विज्ञान आहे, जनरल अवेअरनेसचं आहे, सामान्य विज्ञान आहे, जे तुम्ही रोज आयुष्यामध्ये फील करतात तेच आहे. तर ह्यालाच तुम्हाला समजून घ्यायचं की का असं होतं. ठीक आहे. आता बघा, मला सांगा तुमच्या आपलं हृदय, आता ज्यावेळेस तुम्ही बायोलॉजी वाचतात, रक्त अभिसरण संस्था वाचतात, तर प्रत्येकाला हृदय आहे, रक्तवाहिन्या आहे, रक्त हे सगळं आहे ना प्रत्येकामध्ये. तर सायन्सचा विद्यार्थी असो, आर्ट्सचा असो किंवा कॉमर्सचा असो, हे तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे की आपल्या शरीरचं रक्त अभिसरण कसं चालतं ते. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने अभ्यास करा तुम्ही, तर सोपं जाईल. मनातली भीती काढा, मनातली भीती काढा. आणि विज्ञान हा खूप इझी आहे, खूप इझी आहे, फक्त समज देतात. उलट विज्ञान एक वेळेस तुम्हाला समजला ना तर तुम्हाला पाठांतराची गरज राहणार नाही, कारण हा विषय समजण्याचा विषय आहे. समजलं? सो आता बघा, फिजिक्स आपण बघितलं, आता केमिस्ट्री, आपण केमिस्ट्रीचं बघत होतो, कार्बन आणि कार्बनी संयुगे. ठीक आहे, हे सगळं बघा. त्याच्यानंतर आपल्याला येतो म्हणजे केमिस्ट्री, दैनंदिन जीवनामधला केमिस्ट्री, रसायनशास्त्र. तिथे तुम्हाला सगळं येणार आहे. काच कसं बनतं, रबर कसा बनतो, सिंथेटिक कसा बनतो, नायलॉन कसं बनतं. आलं लक्षात? पेट्रोल हे जे पण आहे, जसं आपण म्हणतो ना पेट्रोल जे काढले जातात, किंवा आपण नैसर्गिक वायू जे असतं आहे, किंवा खनिज तेल जेव्हा काढतो, खनिज तेल डायरेक्ट काढलं आणि तुमच्या पेट्रोल गाडीच्या टाकीमध्ये जातं का? नाही, याचं शुद्धीकरण होतं ना. ते शुद्धीकरण होत असताना कोणती प्रक्रिया असते? ती प्रक्रिया असते फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. आणि मग हे शुद्धी करत असताना अनेक प्रोडक्ट्स तयार होतात. मग त्यामध्ये केरोसिन असतो, पेट्रोल असतो, डिझेल असतो, अस्फाल्ट असतो, व्हॅसलिन, जे आपण व्हॅसलिन लावतो ना थंडीमध्ये, पेट्रोलियम जेली म्हणतात त्याला, ते पण या शुद्धीकरण प्रक्रियेमध्ये एक बाय प्रोडक्ट सापडलेला असतो. समजलं तुम्हाला? तर अशा पद्धतीने अभ्यास करा, तर तुम्हाला सोपं जाईल. अवेअरनेस बेस्ड. आता तुम्हाला एक सांगू, तुम्ही रोज जेव्हा वेफर्सचे पॅकेट घेतात किंवा कोणते पण फ्राईड वस्तू घेतो आपण मार्केटमधनं, तर आपण म्हणतो पण ना की अरे या लेजमध्ये तर जास्त गॅसच भरलेला असतो, वायूच जास्त असतो आणि चिप्स थोडेच असतात. बालाजीचं पॅकेट घ्या, चिप्स थोडे असतात आणि त्याच्यामध्ये वायूच जास्त भरलेला असतो. तर तुम्ही विचार केला की त्याच्यामध्ये का वायू भरलेला असतो आणि कोणता वायू भरलेला असतो? कधी विचार केला आहे? केला आहे. त्याच्यामध्ये कोणता वायू भरलेला असतो? नायट्रोजन. कोणता वायू भरलेला असतो त्याच्यामध्ये? नायट्रोजन. आणि का नायट्रोजन भरलेला असतो? कारण ते फूड प्रोडक्ट आहे ना, त्यांचं ऑक्सिडेशन होऊन ते पदार्थ खराब नको व्हायला, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय भरलेलं असतं? नायट्रोजन. आला? दिस इज अवेअरनेस. हे रोजच्या जीवनातलं आहे ना सायन्स. ठीक आहे. सो अशा पद्धतीने विज्ञान तुम्ही करा, ते खूप सोपं जाईल. आणि हे 3 घटक, आणि जेव्हा बायो करतात ना त्याच वेळेस तुम्ही हायजीन करायचं. हायजीनमध्येच जसं तुम्ही म्हटलं ना विविध प्रकारचे आजार वगैरे हे सगळं आपल्याला करायचं
आहे. आणि या आजाराबद्दल सरकार काय करत आहे है ना, सरकारने या निर्मूलनासाठी काय काय कार्यक्रम आले, जसं आपण म्हणतो क्षयरोगासाठी आहे है ना, कुष्ठरोगासाठी आहे सरकारचे कार्यक्रम, मलेरियासाठी आहे है ना, इवन लहान बालकांमध्ये ते जंत पडतात त्याच्यासाठी पण शासनाचा कार्यक्रम आहे. ऑगस्ट आणि फेब्रुवारीमध्ये ते गोळ्या देतात डिवॉर्मिंगचा, म्हणजे जंत काढायचे, अल्बेंडेझॉल. ते हे माहीत असायला पाहिजे, कारण तुम्ही परीक्षा काय देणार आहे, अधिकारी बनणार आहे, शासनाचे काम तुम्ही करणार आहे है ना. तर शासनाचे काय काय कार्यक्रम आहे, कार्यक्रमासाठी काय काय आहे, काय औषधं दिली जातात, तर ते तुम्हाला माहीत असणं खूप जरुरी असतं. कारण तुम्हाला ते जेव्हा अधिकारी बनणार तर ते कामं तुम्हाला भेटणार आहे, त्याच्यामुळे तुमचा सिलेबस त्या पद्धतीनेच फ्रेम केलेला असतो. ठीक आहे. सो आणि सिलेबस असा असतो ना की एका कॉमन मॅनला किंवा एका अधिकारीला तोच विज्ञान, तेवढा तरी विज्ञान माहीत असायला पाहिजे. तो सिलेबस आहे तुमचा. खूप काय रॉकेट सायन्स नाही आहे इथे, समजलं. इट्स अ व्हेरी सिम्पल बेसिक सायन्स आहे. सो इझी जाणार. ओके. आता मला काहींनी विचारलं होतं की मॅम आम्ही कोणती पुस्तकं रेफर करायची. तर पुस्तक रेफर करायची आहे तुम्हाला. पहिले तर मी जसं सांगितलं आहे शालेय पुस्तक, आलं लक्षात. शालेय पुस्तक 6वी ते 10वी पर्यंत खूप छान करून ठेवा. आणि इवन मी माझं हे पण सांगितलं यूट्यूब चॅनल तुम्हाला, MPSC ट्युटोरियल्स बाय राणी जैन. तिथे तुम्हाला आता विज्ञानच चाललं आहे आपलं स्टेट बोर्डचं, ते तुम्ही फॉलो करू शकतात किंवा तुम्ही रीडिंग करू शकता स्टेट बोर्ड. आणि हे झाल्यानंतर जसं आपण म्हणतो की विज्ञानाचे काही पुस्तकं आहे मार्केटमध्ये, एक कोलतेंचं पुस्तकं आहे, एक भस्केचं पुस्तकं आहे. जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल ते पुस्तक रेफर करा, नो प्रॉब्लेम. मी एक स्पेसिफिक काही सांगत नाही, कारण की सगळं सेम आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. पहिले तुम्ही स्टेट बोर्ड खूप व्यवस्थित करा, पण लक्षात येत आहे शालेय पुस्तक खूप व्यवस्थित करा, त्यातनं मॅक्झिमम प्रश्न तुमचे सुटतील. ठीक आहे. त्याच्यानंतर मग या दुसऱ्या पुस्तकांकडे वळा. त्या पुस्तकांमध्ये पण खरं स्टेट बोर्डलाच घेऊन ते बनवलेलं आहे, त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम. तर पण शालेय पुस्तक करा तुम्ही. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, अजून मला काय प्रश्न विचारले होते कोणी, आता मला प्रश्न विचारू शकतात तुम्ही. कमॉन. पुस्तकाचं तुम्ही सांगून दिलं. प्रिव्हियस इयर प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करा 2012 पासून तर 2019 पर्यंत. जे पण कंबाईनला राज्यसेवेला प्रश्न आले आहेत ना, सगळे प्रश्न व्यवस्थित बघून चला. ठीक आहे. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? नो क्वेश्चन्स. माझं टेलिग्राम चॅनल आहे @राणी जैन. तुम्ही टाकलं तरी टेलिग्रामला जॉईन होऊन जाणार. तिथे पण मी नोट्स वगैरे शेअर करत असते, प्रश्न शेअर करत असते, तर ते पण तुम्हाला मदत होईल. ठीक आहे. अजून कोणाला काही क्वेश्चन्स नाही आहे? बघा. आणि अनअकॅडमीला आहे ना, म्हणजे मी नाही सांगते तुम्ही त्याचं प्लस सबस्क्रिप्शन घ्या, इट्स युअर चॉईस. पण तिथे स्पेशल लेक्चर्स असतात, लक्षात ठेवा. तिथे स्पेशल लेक्चर असतात. बेटा सुनील शिंदे, आता तुम्हाला एक्झामच्या डेट दिल्या आहेत ना आयोगने, त्याच डेटसाठी अभ्यास करा. किती दिवसात MSc करता येईल मॅडम? तुकाराम ठोंबरे, किती दिवसात करता येईल? बघा, परीक्षेचा कालावधी किती असतो तुमचा? 1 वर्ष है ना. म्हणजे प्रिलिम्स, मेन्स आणि तुमचा इंटरव्ह्यू, हे पूर्ण एक चक्र कंप्लीट व्हायला किती दिवस लागतात? 1 वर्ष दिवस लागतात. म्हणजे ही परीक्षा क्रॅक करायला ग्रॅज्युएशनच्या मुलाला, आफ्टर डिग्री आहे ना ही परीक्षा द्यायला अलाउड आहे ना, ग्रॅज्युएशनचा मुलगा ही परीक्षा 1 वर्षात क्रॅक करू शकतो. त्याच्याचमुळे हा चक्र 1 वर्षाचा आहे, पण आपण त्याला खूप वर्ष लावतात. पण 1 वर्षात तुम्ही हे करू शकतात, कधी तुम्ही योग्य रीतीने अभ्यास केले तर. म्हणूनच, नाही तर ते काय, त्यांना 6 महिन्यात 3 महिन्यात हे 3 टप्पे कंप्लीट करू शकतात ना आयोग. पण का याला 1 वर्ष दिला आहे? कारण तुम्हाला तेवढं टाईम त्या टॉपिकला करायला, तो सिलेबस करायला जरुरी आहे, तेवढं वेळ देणं. म्हणून ते 1 वर्षाचा पूर्ण चक्र आहे. लक्षात आलं? मी कोणी मला प्रश्न विचारला होता ते ठोंबरे यांनी, वायचे बुक रेफर करायचे का? यस सोनाली, शुअर तुम्ही करू शकता. ते पुस्तकं पण चांगली आहेत. ठीक आहे, नक्कीच. बाकी अजून नोट्स रामेश्वर सिंगाल माझ्या टेलिग्रामला किंवा मी सरांना शेअर करेल, म्हस्की सरांना, ते तुमच्याशी शेअर करून टाकतील. ठीक आहे. मी सरांना देते माझे नोट्स. इवन तुमची त्यांच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला पण असणार ना, तर तिथे पण मी शेअर करत असते. भूगोलचे पण करते, विज्ञानाचे पण करते. ओके. अजून कोणाला काही क्वेश्चन्स आहेत का?
तर लक्षात ठेवा 1 वर्षामध्ये कधी तुम्ही योग्य रीतीने अभ्यास केला ना, तुम्ही 1 किंवा मी तुम्हाला सांगते मॅक्झिमम 2 इयर्स, 2 वर्ष त्याच्यात तुम्ही नक्की क्रॅक करू शकतात. पण काय होतं ना, एक परसिस्टन्सी, नियमितपणाच्या पाहिजे अभ्यासामध्ये. नाहीतर 2 महिने खूप 10-10 15-15 तास अभ्यास केला आणि मग नंतर 2 महिन्यानंतर अभ्यासच केलं नाही तरी नाही होत. रोज तुम्ही 4-4 5-5 तासच अभ्यास करा, पण रोज नियमितपणा असायला पाहिजे, त्याच्यामध्ये सिन्सिअरिटी असायला पाहिजे. आलं लक्षात. आणि आफ्टर ग्रॅज्युएशन तुम्हाला दिली ही परीक्षा, असं सांगितलं का 12वीचा मुलगा देऊ शकतो 12वी नंतर? नाही. का त्याने आफ्टर ग्रॅज्युएशनच सांगितलं आहे? कारण ग्रॅज्युएशन नंतरचे जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये तेवढी मॅच्युरिटी असते की ते ही परीक्षा व्यवस्थित या कालावधीमध्ये कंप्लीट करू शकतील. तर तुम्ही मॅक्झिमम ट्राय करायचं 1-2 वर्षामध्येच आपण ही परीक्षा क्रॅक करू. येस, क्लासेसमध्ये नोट्स असतात, त्याची काही गोष्टी चुकीचे असतात, त्याची पडताळणी कशी करायची. येस सोनाली, क्लासेसमध्ये काही गोष्टी सपोज का बाय मिस्टेक टीचर्सकडनं मिस्टेक गेली असेल, ठीक आहे, बाय मिस्टेक झालं असेल टीचर्सकडनं, तर तुम्ही ज्यावेळेस बघा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघता तर तिथे तुम्हाला माहीत पडतं की आयोगने याला बरोबर सांगितलं आहे आणि आपल्याला दिलं काहीतरी आहे. तर मग त्यावेळेस तुम्ही तुमच्या लेवलला ते क्लिअर करा. ठीक आहे सोनाली, स्वतः, कारण की तुम्ही ना अजून रेफरन्स पण घेत आहेत इतर पुस्तकांचं, तर तिथे पण बघा, कारण बऱ्याच पुस्तकांमध्ये पण काय होतं ना, प्रिंटिंग मिस्टेक ह्या टेक्निकल कारणांमुळे पण काही माहिती चुकीची छापली जाते. तर त्याला कधी तुम्हाला स्वतःला मनाला वाटत असेल, कारण बऱ्याच वेळेस आपण एवढा अभ्यास केलेला असतो ना की आपल्याला कळतं की नाही हे चुकीचं आहे, तर कोणाशी तरी ते विचार करा, कोणाशी बोला. इथे आता तुमच्याबरोबर म्हस्के सर आहे, म्हस्के सरांशी डिस्कस करा. आता माझा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर भेटला आहे, तुम्हाला तुम्ही विचारू शकतात की मॅम मला हे वाटतं आहे. तर जे तुमचे कोच आहे, जे तुमचे गाईड आहे ना, त्यांना तुम्ही विचारा. ओके, अजून कोणाला बुक सांगा? मॅम बुक सांगितले आहे मी, आत्ता सांगितलं ना मी की तुम्ही सत्यम शिंदे ही शालेय पुस्तकं व्यवस्थित करा. आणि शालेय पुस्तकं झाल्यानंतर जे आपण म्हणतो ना, अनिल कोलतेची पुस्तकं आहे, सचिन भस्केची पुस्तकं आहे मार्केटमध्ये, हे 2 जास्त चालतात आहे सध्या तरी. त्याच्यानंतर कोळंबे सरांची पुस्तकं आहे. तुम्हाला जी चांगली वाटते वाचायला, जी तुम्हाला स्वतःला सोपी जाते, तीच पुस्तक रेफर करा. सगळी पुस्तके घ्यायची गरज नाही आहे. इवन माझं विज्ञानाच्या पुस्तकाचं काम सुरू आहे, आलं लक्षात, ते पण मार्केटमध्ये येईल थोड्या दिवसात, तर ते पण तुम्हाला अवेलेबल होईलच तसं. ठीक आहे, ओके. अजून कोणाला काही प्रश्न? टेलिग्राम लिंक टाकली आहे आता सरांनी. ओके, बाकी नाही कोणाला काही क्वेश्चन्स? झाला आता. मॅडम तुमचे एज्युकेशन किती झाले आहे? माझं, मी डॉक्टर आहे, ठीक आहे, मेडिकल डॉक्टर, म्हणजे असं PhD नाही आहे माझं काही, मी डॉक्टर आहे. त्याच्यानंतर मी UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन माहीत आहे ना, ते मी ते मी इंटरव्ह्यूपर्यंत गेली, पण माझं पुढे झालं नाही. मी 7 वर्षापासून राज्यसेवाला टीचिंग करत आहे, राज्यसेवा आणि कंबाईनला. ठीक आहे. आणि आत्ता तर पुण्यात माझे फक्त विज्ञान आणि भूगोलसाठी माझे बॅचेस असं चालतात. आणि मी भगीरथ अकॅडमीला ॲज अ फॅकल्टी म्हणून जॉईन आहे. आणि आत्ता ऑनलाईनमध्ये अनअकॅडमीवर आहे मी. त्या अनअकॅडमीवर जे पण कोणी असतील किंवा तुमच्यापैकी जे अजून तुम्ही ॲटलिस्ट ॲप्लिकेशन डाउनलोड केला नसेल ना, तर काय करा, ॲटलिस्ट ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्याचे स्पेशल लेक्चर्स बघा, कारण स्पेशल लेक्चर सगळ्यांना मोफत असतात, तिथे तुम्हाला पैसे भरावे लागत नाही. आणि बघा, माझे जेवढे स्पेशल लेक्चर्स आहेत ना, ते सगळे स्पेशल लेक्चर्स तुम्ही व्यवस्थित करून घ्या, कारण मी तिथे विद्युत ऊर्जा वगैरे सगळं खूप डिटेल घेतलेलं आहे आणि ते तुम्हाला असंच बघायला भेटणार आहे. ठीक आहे. नोट्स बुक्सऐवजी तुमच्या नोट्स पुरेसे ठरतील का? आत्ता मी असं नाही सांगू शकत तुम्हाला, है ना, कारण काय होतं ना, आता जे माझ्या वर्गात जे मुलं बसलेले असतात त्यांना नोट्स आणि प्लस माझा आता वर्ग चालतो, तर आमच्या बऱ्याचशा म्हणजे कसं आहे ना, वर्गातले मुलं आणि फक्त नोट्स वाचणाऱ्या मुलांमध्ये फरक असतो. त्याच्यामुळे मी नाही सांगू शकत की पुरेसे होईल का. मी शेअर करेल, नक्की शेअर करेल, पण माझे नोट्स आहे डिटेलच. काही काढण्याबद्दल ओन नोट्स काढताना काय करावे सोनाली? येस सोनाली, बघा, नोट्स काढत असताना तुम्ही जेव्हा जे पुस्तक रेफर करत आहेत ना, जसं तुम्ही सपोज स्टेट बोर्डचे नोट्स काढत आहे किंवा कोणाचं लेक्चर ऐकत आहे, ऑनलाईन लेक्चर कोणाचं ऐकत आहे किंवा तुम्ही एखादं पुस्तक वाचत आहे, तर तेच ते वहीमध्ये उतरवायचं नाही आहे. समजतं आहे का? काही मुलं काय करतात ना, जे पुस्तकामध्ये आहे ना तसं तुमच्या वहीमध्ये उतरवत आहेत, तर याला नोट्स नाही म्हणतात. जे तुम्ही वाचलं पुस्तकामध्ये, त्या जे पण तुम्ही वाचलंय ना त्याचं सारांश कन्साईज छोटा भाग बनवून टाकायचा, 4-5 ओळीमध्ये बनवून
इम्पॉर्टंट पॉईंट, बस दॅट्स इट. पूर्ण ओळच्या ओळ लिहायची गरज नाही आहे. आणि लक्षात सोनाली, म्हणजे काय होतं ना, नाही तर मग तुम्ही वही पण पूर्ण भरलेली, पुस्तक पण, मग तुम्हाला जास्त बर्डन होतं की अरे बापरे माझ्याकडे खूप विज्ञान आहे, माझा खूप अभ्यास राहिलेला आहे. त्यामुळे काय करा, शॉर्ट नोट्स, पान वाचायला तुम्ही जास्त वेळ द्या आणि शॉर्ट त्याचे नोट्स लिहित चला. ठीक आहे. अजून आणि बघा, एक जी वही तुम्ही नोट्स बनवायला घेतलेली आहे ना, तीच वहीमध्ये तुम्ही पुढचे नोट्स पण त्याच वहीमध्ये काढा. व्हॅल्यू ॲडिशन करत चला. प्रत्येक पुस्तकासाठी वेगळी वेगळी वही बनवायची गरज नाही आहे. विज्ञानाची एक वही बनवली आहे ना, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठे क्लास करत असेल तिथे, ज्या पण ठिकाणी तुम्ही आहे, ती जी वही ना क्लासची, आणि सपोज ती वही तुमचं जे पण सरांनी तुम्हाला लिहून दिलेलं आहे, आणि आता तुम्ही अजून दुसरं कोणतं तरी पुस्तक घेतलं आहे तोच विषय अभ्यासायला, तर काय करायचं ना, तुमच्या वहीमध्येच त्या पुस्तकाचे काही महत्त्वाचे पॉईंट तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचे. 10 वह्या पुस्तक बनवायची गरज नाही आहे. एकच वहीमध्ये तुमचं सगळं नोट्स असायला पाहिजे. ठीक आहे. खूप कमी करत चालायचं. म्हणजे शेवटी काय असणार आहे ना, जेव्हा तुम्ही रिव्हिजन करणार सगळं सारांश तुमच्या वहीमध्ये असणार आहे, तर तुम्हाला टेन्शन पण राहणार नाही, मला एवढंच करायचं आहे चाल, पण त्या एवढ्याशा वहीमध्ये सगळं आहे, है ना. दॅट्स इट. द युनिक अकॅडमी का ॲप का मॅम? नाही, युनिक अकॅडमीचं नाही आहे, मी अनअकॅडमीला आहे. ठीक आहे. अनअकॅडमी जे आहे ना, ते तुम्ही डाउनलोड करा. तिथे राणी जैन म्हणून आहे. उद्या सकाळी आपलं बघा स्पेशल लेक्चर आहे, फ्री आहे, सगळ्यांना बघता येतं ते, तर तो लेक्चर अटेंड करा. आणि तिथे मी साऊथ अमेरिका हा खंड घेणार आहे उद्या. एक्झामच्या वेळी 10 डे आधी काय रेफर करायचे, नक्की काय वाचायचे? सोनाली, 10 दिवस अगोदर आपले नोट्स वाचायचे. जे मी आता सांगितलं ना की तुम्ही वहीमध्ये सगळं नोट डाऊन करून ठेवलेलं आहे, मग कोणताही विषय असो, पॉलिटी असो, जॉग्रफी असो, सायन्स असो, त्याच्यामध्येच तुम्ही त्या वहीमध्ये सगळं नोट डाऊन करा. काय होतं, तुम्ही कुठेतरी एक वर्ग क्लास केलेला असतो, ती एक वही वेगळी असते तुमची. मुलं काय करतात, एक विषय आता फॉर एक्झाम्पल सायन्स आहे, सायन्सचा तुम्ही एका क्लास केला, ती वही वेगळी. तुम्ही एखादी पुस्तक घेतली, त्याचे नोट्सची वही वेगळी बनवतात. स्टेट बोर्ड जेव्हा वाचणार त्याचं वेगळं लिहितात. तर 3 ठिकाणी असतं ते. त्यापेक्षा काय करायचं ना, की जिथे तुम्ही क्लास करतात आहे ना, तिथे जो टॉपिक सुरू आहे ना, तोच टॉपिक शालेय पुस्तकाचं पण वाचायचं, तिथेच त्या वहीमध्येच ॲडिशन करा. तेच तुम्ही जे पण पुस्तक रेफर करत आहे त्यातली माहिती पण तुमच्या वहीमध्ये रेफर करा आणि तेवढंच वाचायचं बस. कुठून करायचं आता एक्झामसाठी? कुठपर्यंत करायचं, तर तुम्हाला करंट अफेअर्स करायचं आहे मार्चपर्यंत, ऑक्टोबर ते मार्च, दॅट्स इट. येस, है ना. अजून कोणाला काही प्रश्न? आणि जे उशिरा जॉईन झाले आहे तर तुम्ही नंतर बघून घेणार हे लेक्चर, बरेचसे आपण कवर केलेलं आहे, है ना. आणि पहिली गोष्ट ना, तर विज्ञानाची भीती काढा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्यावेळेस तुम्ही विज्ञानाची भीती काढून इंटरेस्टने अभ्यास कराल ना, विज्ञान झालं सोपं. विज्ञान एवढं सोपं विषय राहणारच नाही. ठीक आहे. सो अजून कोणाला काही विषय विचारायचं आहे? नाही? ठीक आहे. मग तुम्ही तेवढं एक बघा आणि उद्या कधी तुम्ही अनअकॅडमीला आले तर प्रोफाईलला या तुम्ही. ठीक आहे. आणि तिचं स्पेशल फ्री आहे लेक्चर्स, तेवढे बघून घ्या माझे, तरी होऊन जाईल. असं नाही की तुम्हाला सबस्क्रिप्शनच घ्यायचं आहे, तिथे फ्री लेक्चर्स बघून घ्यायचे. ठीक आहे. ओके. बाकी तर मग आता ठीक आहे, मग आता आजच्या दिवशी आपण बंद करूयात, है ना. मी नोट्स आणि जे पण चॅनलचं आहे मी म्हस्के सरांना देणार आहे. ठीक आहे. ओके. सो मग थँक्यू म्हस्के सर. ठीक आहे. इथे जे पण आहे अजून या संस्थेचे वरकुटे सर, मार्कड सर, गोबा सातपुते सर, सगळ्यांना थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला इथे स्टुडंटशी इंटरॅक्शन करायला सांगितले. नाही, सोलापूरमध्ये नाही आहे सोनाली माझी, पुण्यातच आहे बॅच. ठीक आहे. सोलापूरमध्ये नाही आहे, पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून विचारू शकतात. सचिन भस्के सफिशियंट आहे का? सत्य, ठीक आहे, इट्स ओके. कारण याच्या व्यतिरिक्त अजून कंटेंट पण नाही आहे ना, म्हणजे आहे कंटेंट, पण मग अजून तुम्ही किती करणार? मी काय सांगते आहे ना, की तुम्हाला अभ्यास प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघून तुम्हाला अभ्यास करता यायला पाहिजे. आलं लक्षात? प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघून ज्याला अभ्यास करायला शिकले ना, इझी आला. कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे आहे, म्हणून मी सांगितलं आहे ना, प्रिव्हियस इयर जे पूर्वी विचारलेले प्रत्येक प्रश्नाला फोडा तुम्ही, फोडा.
सांगून घ्या त्याला. प्रत्येक ऑप्शन घ्यायचं, त्याच्यावर प्रश्न बनवायचं, प्रत्येक ऑप्शन घ्यायचं, त्याच्यावर बद्दल घेत घ्यायचं, है ना. ओके, सो हा भगवान भस्के सर, थँक्यू सो मच. ठीक आहे, सो अभ्यास करत चला. काही तुम्हाला अडचण आली तर विचारत चला. ऑक्टोबर ते मार्च एवढे करंट अफेअर्स करायचं का मॅडम? येस, ह्या परीक्षेसाठी एवढं सफिशियंट आहे. खूप व्यवस्थित करा अजून. आणि 4 ऑप्शन. आणि दुसरं जे पण मी सांगितलं आहे, दिवसाला जे पण विज्ञान वाचत असताना जे पण शास्त्रज्ञाचे नाव येतात, दिवसाला तेवढेच शास्त्रज्ञ करायचे बस. त्यांच्याबद्दल माहिती काढून ठेवा. सोलापूरला चांगल्या बॅचची गरज आहे, प्लीज ट्राय करा मॅम सोलापूर बॅचची. ॲक्च्युली सोनाली, मला आहे ना सोलापूर युनिव्हर्सिटीचा आहे ना, मला कॉल आला होता. त्यांना तिथे बॅचेस, ते पण म्हटले होते की मॅम तुमच्या हिशोबाने या आणि आमची बॅच, युनिव्हर्सिटीची बॅच कंप्लीट करा. पण मला त्यावेळेस काही जमलं नव्हतं. नक्की आपण ट्राय करूयात, नक्की कसं जमेल तसं आपण नक्की ट्राय करूयात. ओके, राहिलेल्या महिन्याचं काय करायचं मग? एप्रिल ते जून? नाही, ते नका करू. कारण तुमचे पेपर आहे ना, जे एप्रिलच्या परीक्षेसाठी सेट झाले होते ना, तेच पेपर येणार आहे तुमचे, नवीन नाही येणार आहे. त्याच्यामुळे मार्चपर्यंतच करंट अफेअर्स करा. ठीक आहे, आपले खूप छान. थँक्यू सीताराम, थँक्यू. सगळेजण अभ्यास करा, कारण तुम्हाला गाईड पण मिळणारे. खूप ते काळजी घेतात तुमची बरं का म्हस्के सर, मला माहिती आहे. कारण ते माझ्याशी की त्यांना असं असतं की मी माझ्या विद्यार्थ्यांना काय देऊ, खूप काळजी करतात ते. तर यू आर व्हेरी थँकफुल टू सर म्हस्के सर. आलं लक्षात? ओके, हां, परत 16 तारखेला माझं लाईव्ह आहे. त्या दिवशी आपण भूगोलबद्दल बोलूयात, है ना. चालेल, मग अभ्यास करा. परत आपण 16ला भेटणार आहे, तर त्यावेळेस परत तुम्ही मला विचारू शकतात. ठीक आहे, सो आणि अभ्यास करा. आणि आपण अधिकारी बनतो आहे हा भान ठेवून अभ्यास करा. आपण आता शाळा कॉलेज सगळं झालंय, आपण अधिकारीसाठी अभ्यास करतोय ना, हे डोक्यात ठेवून अभ्यास करा, तर तुम्ही अधिकारीसारखंच अभ्यास कराल. दॅट्स इट, हा ना. सो ऑल द बेस्ट गाईज. टाईम दिला म्हणून थँक्यू सो मच. ठीक आहे, ओके. अजून आमच्या हिंगोलीकर, आपले खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू सो मच सर, थँक्यू. मला पण खूप मस्त वाटलं सगळ्यांशी इंटरॅक्शन करून, है ना. ओके, येस रश्मी मॅम. या रश्मी मॅम पण खूप जास्त ॲक्टिव्ह आहे यूट्यूबवर. येस, त्यांचं पण यूट्यूबवर चॅनल आहे रश्मी. ते पण तुमच्याच त्या भागातलेच आहे, वाशिमच्या आहेत ह्या मॅम, है ना. येस, ओके. चला मग आपण 16 तारखेला भेटूया परत, है ना. काही अडचण आली तर तुम्ही सरांना सांगा, सर मला नक्की तुमच्याबद्दल मेसेज कन्वे करेल, है ना. आणि अभ्यास करा, कारण तुम्हाला खूप छान सर भेटलेले आहे म्हस्के सर, जे तुमची खरंच खूप काळजी करतात. म्हस्के सर, मार्कंड सर, वरकुटे सर, गोपाल सातपुते सर, थँक्यू सो मच. ठीक आहे, चलो मग बाय, टेक केअर. बाय रश्मी मॅम, बाय.